नमस्कार मुलांनो, आज आपण 8वीच्या भौतिकशास्त्राच्या प्रकरणातील बल आणि दाब शिकणार आहोत. आपण आधी बलाचे प्रकार पूर्ण केले असल्याने प्रथम आपण मागील धड्याचा सारांश घेऊ. पुनरावलोकन. उजळणी. बल म्हणजे ढकलणे किंवा ओढणे. बल एखाद्या वस्तूवर त्याच्या संपर्कात असताना किंवा न येताही कार्य करू शकते. शरीरावर कार्य करणारे बल म्हणजे संपर्क बल किंवा दूरस्थ बल. क्षेत्र म्हणजे असा प्रदेश ज्यामध्ये त्या प्रदेशातील एका बिंदूवर ठेवलेल्या वस्तूवर त्याचा प्रभाव पडतो. घर्षण म्हणजे संपर्कात असलेल्या पृष्ठभागांचा सापेक्ष गतीला विरोध करण्याची शक्ती किंवा बल. आपल्या शरीराच्या स्नायूंचा वापर करून आपण जे बल लावतो त्याला स्नायू बल म्हणतात. कोणत्याही दोन विशाल वस्तूंमधील आकर्षण बलाला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. चुंबकाने दुसऱ्या चुंबकावर लावलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. चुंबकीय बल लोहासारख्या चुंबकीय पदार्थावर देखील कार्य करते. एका विद्युत भारित वस्तूने दुसऱ्या भारित किंवा भारित नसलेल्या बलावर लावलेल्या बलाला विद्युत चुंबकीय बल म्हणतात. शिकण्याचे उद्दिष्ट. संतुलित आणि असंतुलित बल. एकूण निव्वळ बल. बलाची बेरीज. मुक्त शरीर आकृतीच्या बलाची गणना मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर एकूण कार्य करणारी बले. बलाचा परिणाम. बलाच्या परिणामाचा वापर. धड्याचे मुख्य शब्द. बल, निव्वळ बल, परिमाण, गतीची स्थिती, दाब, क्षेत्रफळ, मुक्त पतन करणारी वस्तू. हा बलाचा कृती नकाशा आहे. संतुलित आणि असंतुलित बल. अरे, तुम्ही येथे मुले दोरी आपल्याला दिशेने ओढत रस्सी खेच खेळताना पाहू शकता. जर दोन्ही बाजूने बलाचे खेचणे समान असेल तर दोरी हलत नाही. याचा अर्थ सुरुवातीला दोन्ही बल संतुलित आहेत. आता तुम्ही डाव्या बाजूला मुलांना खेळ जिंकताना पाहू शकता.
याचा अर्थ असा की डाव्या बाजूला जास्त बल लावण्यात आले आहे. जर एका बाजूला जास्त बल असेल तर दोरी त्या दिशेने सरकते. बल असंतुलित झाल्यावर दोरी जास्त बलाच्या दिशेने सरकते. आता आपण निव्वळ बल शिकणार आहोत. प्रत्यक्षात एकाच वेळी अनेक बल एखाद्या वस्तूवर किंवा कोणत्याही वस्तूवर कार्य करू शकतात. मुले पाहतात रस्त्यावर एक कार आहे जी हालचाल करत नाही. आडव्या मजल्यावर ठेवलेल्या वस्तूवर दोन बलांचे अस्तित्व एक म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, उभ्या दिशेने खाली खेचणारे, आणि दुसरे म्हणजे सामान्य बल, उभ्या दिशेने वर ढकलणारे. या बलांमुळे कारच्या उर्वरित भागांच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही, कारण वस्तूवर कार्य करणारे दोन बल समान आणि विरुद्ध दिशेने असतात. म्हणून त्यांच्या स्थितीत कोणताही बदल होत नाही. समान बल केवळ या कारलाच नाही तर आपल्या सभोवतालच्या प्रत्येक वस्तूला देखील लागू होतात. सर्व बलांना परिमाण आणि दिशा दोन्ही असतात. बल जोडताना बलांच्या दिशा विचारात घ्याव्या लागतात. बल जोडण्यासाठी एक चिन्ह परंपरा वापरली जाते. स्क्रीनकडे पहा. येथे दोन पुरुष प्रत्येकाच्या समान बल F1 ने एकाच दिशेने टेबल ढकलत आहेत. म्हणून या प्रकरणात दोन पुरुषांनी लागू केलेले दोन्ही बल जोडले जातील आणि निव्वळ बल 2F1 असेल. जेव्हा बल एका सरळ रेषेत एखाद्या वस्तूवर कार्य करतात आणि एकाच दिशेने असतात तेव्हा निव्वळ बल शरीरावर कार्य करणाऱ्या सर्व बलांची बेरीज किंवा परिणाम म्हणून घेतले जाते. जेव्हा दोन मुले विरुद्ध बाजूने टेबल ढकलतात तेव्हा ते दोघेही समान परिमाणाने बल लावल्यास टेबल हलत नाही. जेव्हा दोन मुले अनुक्रमे F1 आणि F2 बलांसह विरुद्ध बाजूने टेबल ढकलतात उजवीकडे निर्देशित केलेले बल F1 हे धन म्हणून घेतले जाऊ शकते आणि डावीकडे कार्य करणारे बल F2 हे ऋण म्हणून घेतले जाऊ शकते. चित्रात दाखवल्याप्रमाणे F1 आणि F2 हे बल टेबलवर विरुद्ध दिशेने कार्य करतात आणि F1
ग्रेटर दॅन F2 गृहीत धरतात. तर F नेट बरोबर F1 अधिक कंसात वजा F2 बरोबर F1 वजा F2. जेव्हा सरळ रेषेतील एखाद्या वस्तूवरील दोन बल विरुद्ध दिशेने असतात तेव्हा निव्वळ बल दोन्ही बलांमधील फरकांइतके असते. स्थिर असलेली वस्तू त्यावर कार्य करणाऱ्या निव्वळ बलाच्या दिशेने हालचाल करते. आता आपण मुक्त पतन करणाऱ्या वस्तूचे निव्वळ बल कसे मोजायचे ते शिकू. फक्त मुक्त पतन करणारी वस्तू म्हणजे काय? पण एखाद्या विशिष्ट क्षणी वस्तूवर कार्य करणाऱ्या सर्व बलांना मुक्त पतन करण्याची वस्तूची आकृती म्हणतात. चला रस्त्यावरून एका गाडीच्या वेगात एकसमान गतीने हालचाल करण्याचे उदाहरण घेऊ. गाडीवर कार्य करणाऱ्या बलांचे काय परिणाम होतात? उभ्या दिशेने कार्य करणाऱ्या बलांचे काय परिणाम होतात? क्षैतिज दिशेने कार्य करणाऱ्या बलांचे काय परिणाम होतात? स्क्रीनवर तुम्हाला X आणि Y अक्ष असलेली एक निर्देशांक प्रणाली दिसते. कारवर कार्य करणारी सर्व संबंधित बले इथे दिसत आहेत. F बरोबर इंजिनद्वारे लागू केलेले बल X अक्ष, F बरोबर रस्त्याद्वारे लागू केलेले घर्षण X अक्ष, N बरोबर सामान्य बल Y अक्ष, परिणामी चाकांद्वारे लागू केलेले सामान्य बल. W बरोबर गुरुत्वाकर्षण बल Y अक्ष, चिन्ह नियम X आणि Y दिशांसह घेतले पाहिजेत. आता आपल्याला X आणि Y अक्षांवर चिन्हांच्या नियमांनुसार बीजगणितीय पद्धतीने बल जोडावे लागतील. X वजा दिशा क्ष अक्षावर लागू असणारे निव्वळ बल F नेट बरोबर X बरोबर F वजा F, Y वजा दिशा F नेट, Y बरोबर N वजा W सोबत निव्वळ बल. बलाचे दोन परिणाम होतात. बलाचा परिणाम वस्तूच्या स्थितीवर आणि वस्तूच्या दिशेवर होऊ शकतो. सायकलचे उदाहरण घेऊया.
सायकलवर लावलेल्या बलाचा वेग बदलू शकतो. जर सायकल त्याच्या गतीच्या दिशेने असेल तर सायकलचा वेग वाढतो. जर गतीच्या दिशेने विरुद्ध दिशेने बल लावला तर सायकलचा वेग कमी होतो. बलामुळे वस्तूचा आकार बदलू शकतो. बल वस्तूच्या स्वरूपावर आणि त्यावर लावलेल्या बलावर आधारित तात्पुरते किंवा कायमचे आकार बदलू शकते. पुढील विषय सुरू करण्यापूर्वी तुम्ही मला उत्तर देऊ शकाल का की बल आणि दाब समान आहेत? पृष्ठभागाच्या एकक क्षेत्रफळावर कार्य करणाऱ्या बलाला दाब म्हणतात. मुलांनो, बलाचा परिणाम समजून घेण्यासाठी आपण एक अतिशय सोपी कृती करूया. पहा, आपण बारीक वाळू व चुनखडीने भरलेले 2 ट्रे घेत आहोत. आता आपण समान वस्तुमानाच्या आणि समान आकाराच्या 2 आयताकृती विटा घेत आहोत. एक वीट एका ट्रेमध्ये उभ्या ठेवली आहे, तर दुसरी वीट दुसऱ्या ट्रेमध्ये आडवी ठेवली आहे. येथे तुम्हाला लक्षात येईल की उभी असलेली वीट आडवी असलेल्या वीटपेक्षा चुनखडीत खोलवर बुडते. दोन्ही विटांचे वस्तुमान समान असल्याने त्यांच्याद्वारे चुनखडीवर लावण्यात येणारा बल दोन्ही ट्रेवर सारखाच असतो. चुनखडीच्या संपर्कात असलेल्या विटेच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळात फरक असतो आणि चुनखडीच्या संपर्कात वीट किती प्रमाणात बुडते यातील बदलासाठी हे जबाबदार असते. या कृतीमध्ये बल ज्या संपर्क क्षेत्रावर कार्य करत आहे ते प्रत्येक बाबतीत वेगळे असते. पहिल्या ट्रे अ मध्ये वीट किती खोलीपर्यंत बुडते ती दुसऱ्या ट्रे ब पेक्षा खोलवर असते. कारण ट्रे ए मध्ये संपर्क क्षेत्र किंवा ज्या पृष्ठभागावर बल कार्य करत आहे ते क्षेत्र कमी असते आणि म्हणूनच विटेने टाकलेला दाब जास्त असतो. ट्रे बी मध्ये संपर्क क्षेत्र किंवा ज्या पृष्ठभागावर बल कार्य करत आहे ते क्षेत्र जास्त असते. म्हणून विटेने टाकलेला दाब कमी असतो. धड्याचा सारांश. बलाला परिमाण तसेच दिशा देखील असते. एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या सर्व बलांच्या बीजगणितीय बेरजीला निव्वळ बल म्हणतात आणि ते F नेट द्वारे दर्शविले जाते.
बल एखाद्या वस्तूच्या गतीची स्थिती बदलू शकते. बलामुळे एखाद्या वस्तूच्या आकारात बदल होऊ शकतो. पृष्ठभागाच्या एकक क्षेत्रफळावर कार्य करणाऱ्या बलाला दाब म्हणतात.